ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी टीचिंग ॲप्टिट्यूडचे काही MCQ आपल्याबरोबर शेअर करत आहे. हे MCQ आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये खूप उपयोगी पडतील. होप यू विल लाईक इट. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने महाराष्ट्र स्टॅट पेपर 1 साठी नवीन बॅच सुरू केली आहे. टेस्टमध्ये काय भेटेल आणि का द्यायची टेस्ट, अजून नोटिफिकेशन पण आली नाही, असे खूप वेगवेगळे प्रश्न आपल्याला पडले असतील. पण नोटिफिकेशनची वाट बघत बसू नका, कारण नोटिफिकेशन कधीही येईल. लॉकडाऊनमुळे आपल्या हातात चांगली संधी भेटली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या अभ्यास करण्यासाठी आणि ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी बॅचला जॉईन व्हा. त्या बॅचमध्ये आपल्याला मागील वर्षातील म्हणजे 2011 ते 2020 पर्यंत सर्व प्रश्नपत्रिका टेस्ट स्वरूपात व सर्व सोल्युशन PDF स्वरूपात भेटतील. 40 संपूर्ण अभ्यासक्रमांकावर आधारित टेस्ट व त्याचे सोल्युशन भेटतील. फुल सिलेबस नोट्स व फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर पण भेटतील, तेही फक्त 999 रुपयामध्ये. मग वाट कसली बघताय? मोबाईल उचला आणि खालील दिलेल्या नंबरवर मेसेज करा. आता तुमची पण स्वप्न होईल पूर्ण ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी सोबत. टीचिंगचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑप्शन्स आहेत: अध्ययन सुलभ करणे, अज्ञात तथ्याबाबतची माहिती देणे, आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनेचा वापर करणे, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी चांगल्या सवयी लावणे. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू फॅसिलिटेट लर्निंग, म्हणजेच अध्ययन सुलभ करणे. Teachers can facilitate learning by making the educational process easier for students. This does not mean watering down the curriculum or lowering standard. Rather, facilitating learning involves teaching students to think critical and understand how the learning process works. शैक्षणिक अध्ययन कालावधी कोणावर अवलंबून नसतो. ऑप्शन्स आहेत: आशय, आशयाची कठीण पातळी, अध्ययनासाठी व्यतीत केलेला कालावधी, विद्यार्थ्यांची अध्ययन प्रति अभिवृत्ती. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, विद्यार्थ्यांची अध्ययन प्रति अभिवृत्ती. प्रत्येक विद्यार्थ्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काहींचा सकारात्मक दृष्टिकोन असू शकतो किंवा शैक्षणिक शिक्षणाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन असू शकतो. So, academic learning time does not depend upon the student attitude towards learning. एका चांगल्या टीचरची असेन्शियल क्वालिटी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत: उत्तम विषय ज्ञान, अध्यापनाची मनापासून आवड, ओघळवती भाषा, उत्तम सादरीकरण. पाहायला गेलं तर चारही ऑप्शन बेस्ट क्वालिटीमध्ये येतात, पण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन असेल अध्यापनाची मनापासून आवड. अध्यापनात खरोखर रस आहे तो शिक्षक प्रत्येक वेळी विद्यार्थ्याला खरोखर उत्तेजन देईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेहमीच प्रेरित करेल. In which method of teaching teacher uses the maxim known as a specific to general? Options are analytical, synthetic, inductive, deductive. The correct answer of the question will be option number C, inductive. Here is the explanation for the same. Inductive method of teaching lead us from known to unknown, particular to general, or example to general rule, and for concrete to abstract. शैक्षणिक साहित्याची म्हणजे टीचिंग एडची निवड प्रामुख्याने कोणावर अवलंबून असते? ऑप्शन्स आहेत: विद्यार्थ्यांचे वय, विद्यार्थ्यांची अभिरुची, विद्यार्थ्यांचे वय व त्यांची प्रेरणा, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट, दॅट इज विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय. Using educational teaching aid can boost student success in the classroom. A teaching aid is anything that can be used to help reinforce new information or skill. It is helpful to consider the age of your student and the subject you are teaching. टीचिंग मेथडमध्ये खालील दिलेल्या कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते? ऑप्शन्स आहेत: नेचर ऑफ द कंटेंट बिंग टॉट, अवेलेबल रिसोर्सेस, कोर्स ऑब्जेक्टिव्ह, स्टुडंट्स लाईक अँड डिसलाईक. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, स्टुडंट्स लाईक्स अँड डिसलाईक, विद्यार्थ्यांच्या आवडी आणि निवडी. नेचर ऑफ कंटेंट बिंग टॉट, अवेलेबल रिसोर्सेस अँड कोर्स ऑब्जेक्टिव्ह प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन टीचिंग प्रोसेस. The best feedback about mislearning is obtained through options are diagnostic testing, summative evaluation, objective based testing, qualitative evaluation.
The correct answer for this question is option number A, diagnostic testing. ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते बुद्धिमत्ता दर्शवतात. ऑप्शन्स आहेत भावनिक, भाषिक, आंतर वैयक्तिक, बोधात्मक. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, भाषिक. Linguistic intelligence, also called a verbal linguistic intelligence, is about knowledge of language use, production and possibilities. Those with this type of intelligence have the ability to use the language to express themselves. प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे? ऑप्शन्स आहेत आकलन, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, एनालिसिस म्हणजेच विश्लेषण. The factor which most affected the quality of teaching are. Options are learning abilities, teacher communication skill, teaching method, teacher communication skill, teacher's training, teacher salary, teacher personality, teacher's training, classroom environment, use of audio visual aid, learner intelligence. The correct answer for this question is option number B, teaching method, teacher's communication skill, teacher's training. Factors affecting teaching related to teacher, learner, support material, instructional learning is the one of the most important factor that bring a change in the student. By adopting the best teaching technique and efficient method of a teach would explore the right talent of the learner to help them towards quality learning process.